नमस्कार मित्रांनो, मी आपला मित्र नंदकिशोर. बरेच दिवसापासून विचार करत होतो की यूट्यूबवर एक माझा जो प्रवास आहे किंवा मी ज्या विषयावर काम करतो तो विषय म्हणजे पर्यावरण संवर्धन, पक्षी संवर्धन, निसर्ग संवर्धन या विषयासंदर्भात जे काही माझे सबस्क्रायबर आहेत स्पेशली आणि जे हा व्हिडिओ बघणार आहेत त्यांच्यासाठी एक माहितीपूर्वक हा व्हिडिओ करण्याचा माझा प्रयत्न आहे. तर सुरुवात कशी करावी हा माझ्यासमोर प्रश्न होता. तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपण सर्वांना एक गोष्ट सांगू इच्छितो की या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत मुंबई म्हणजे बेसिकली मी मुंबईमध्ये राहतो आणि मुंबई किंवा मुंबई जिल्हा असेल, ठाणे जिल्हा असेल, मुंबई अर्बन या विविध भागात मी राहून आहे. तर या भागामध्ये राहताना कुठल्या अडचणी येतात, घर शोधताना कुठल्या अडचणी फेस कराव्या लागतात, घर शिफ्टिंग करताना जेव्हा तुम्हाला घर शिफ्ट करावं लागतं तेव्हा तुम्हाला पॅकर्स मूव्हरची मदत घ्यावी लागते. नवीन घर जेव्हा आपण शोधतो तेव्हा तुम्हाला ब्रोकर शोधावा लागतो, त्या ब्रोकरेज देणं, ह्या सगळ्या गोष्टीचा अनुभव मागच्या मला 8-10 वर्षात आलेला आहे. तर असाच माझ्या जीवनाचा प्रवास मी माझ्या येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवत राहील. सोबतच जो मी विषय सांगितला की ज्या विषयावर मी काम करतो पर्यावरण संवर्धन, निसर्ग संवर्धन या संदर्भात सुद्धा मी तुमच्यासोबत माहितीचा आदानप्रदान नक्कीच करेन. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही नक्कीच लाईक करा. हे माझं चॅनल आहे, तर तुम्ही ते चॅनल सबस्क्राईबसुद्धा करा. आणि जर तुमचा काही विषय असेल म्हणजे तुम्हाला असं वाटेल की मला या विषयाबद्दल माहिती द्या किंवा मुंबई मी इतकं फिरून आहे की मुंबईमधलं आणखी काही बरंच माहिती तुम्हाला हवी असेल तर ती कमेंट्समध्ये तुम्ही मेन्शन करा. त्यानुसार मी भविष्यामध्ये त्या पद्धतीने व्हिडिओ बनवण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. तर धन्यवाद. इथे मी थांबतो. हा व्हिडिओ छोटा बनवण्यामागचा उद्देश असा की एक साधारण मी माझा जो प्रवास सुरू करणार आहोत यूट्यूबच्या माध्यमातून त्या संदर्भातली माहिती देण्यासाठी हा एक छोटा व्हिडिओ तयार केला होता. तर या व्हिडिओवर जे काही कमेंट्स येतील, ज्या काही सूचना मला मिळतील त्यानुसार मी भविष्यामध्ये व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन. पण जो एक व्हिडिओची जी शृंखला राहील त्यामध्ये मी माझा मुंबईचा प्रवास आणि माझं पर्यावरण निसर्ग संवर्धनासंदर्भातली माहिती तुमच्यापर्यंत मी पोहोचवण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद.